हे आयुष्य आपल्याला एकदाच भेटतं, इथे वन्स मोर नाही आहे. ही सफर आपण एकदाच करतो, पुन्हा आपण इथे येणार नाही आहोत. त्यामुळे हे जे अमूल्य आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे हे कशासाठी वापरायचं? सहसा होतं असं की एवढे जीवनाचे दबाव असतात की त्या दबावामध्ये आणि आयोजनाच्या प्रश्नासाठी आपण हे आयुष्य 1000, 2000, 5000, 50,000 कोणत्या तरी किमतीसाठी आपण ते विकायला मजबूर होतो. ज्यांना मी का जगतो आहे याचं कारण सापडलेलं आहे, ज्यांना जगण्याचा हेतू सापडलेला आहे, त्यांना कसं जगायचं याचे प्रश्न उरत नाहीत. ते प्रश्न मग सोपे होऊन जातात, सुटकीसरशी सुटतात. मला 2 कपडे हवेत की मला 4 कपडे हवेत? मला पगार 5,000 हवा की मला पगार 50,000 हवा? मला घर 2 खोल्यांचं हवं की 4 खोल्यांचं हवं? हे सगळे प्रश्न जगावं कसं याचे आहेत. हे प्रश्न गैरलागू होऊन जातात, हे प्रश्न बिनमहत्वाचे वाटायला लागतात जर आपल्याला याचं नेमकं उत्तर सापडलं की मी कशासाठी जगतोय. जीवनाचा एक हेतू सापडला की जगावं कसं हे सोपं होऊन जातं, तो सगळा आनंद होऊन जातो. जगायचं कसं हे आयोजनाचे प्रश्न आहेत, पण जास्त महत्वाचं आहे जीवनाच्या प्रयोजनाचा प्रश्न. आणि प्रयोजन सापडलं जीवनाचं की आयोजनाचे प्रश्न दुय्यम होऊन जातात. की 60 झाल्यानंतर शरीर कुरकुर करायला लागतं, मनही कुरकुर करायला लागतं, सगळंच वाईट दिसायला लागतं, सगळीकडे दुःख वाटायला लागतात. ते असं म्हणाले की 60 उलटल्यानंतर सकाळी उठून जर एखाद दिवशी गुडघे दुखत नसतील, कंबर दुखत नसेल, फ्रेश वाटत असेल, सगळं आनंद वाटत असेल, तर खुशाल समजा की तुम्ही मेले आहात. तर 60 पूर्ण करताना अशी 60 मला नको आहे. आणि म्हणून आजचा जो विषय आहे, आजचा जो कार्यक्रम आहे, तो 60च्या वेळेला माझं स्वप्नरंजन किंवा माझं स्मरणरंजन हे काही न ठेवता आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजनच मुळी असं आयोजकांनी अतिशय योग्यपणे ठेवलं की आज 60चा विशीसोबत संवाद आहे. मी जो आज इथे उभा आहे आणि तुमच्याशी बोलतोय, हा खरं म्हणजे माझ्या समवयस्क, माझ्याच पिढीतल्या 20-25 जणांच्या एका समूहातर्फे बोलतोय असं समजा. आजचा प्रसंग हा 60च्या पिढीने 20च्या पिढीला प्रेमाने कडकडून मिठी मारून संवाद करण्याचा प्रसंग आहे. माझ्या युवा मित्रांनो, 1990च्या आसपास तुमचा जन्म झाला, त्यामुळे तुम्ही आजकाल 20च्या पुढे मागे बहुतेक जण असणार. त्याचवेळी जगामध्ये ग्लोबलायझेशन झालं, भारतामध्ये उदारीकरण झालं, त्यामुळे तुमच्या सोबतच हे नवं परिवर्तन वाढत गेलं. आज त्याचे खूप चांगले परिणाम आपल्याला दिसतात आहेत. पूर्वीच्या महाराष्ट्रात तरुणाला भाकरी आणि नोकरी या 2 गोष्टी मिळण्याची अतिशय चिंता होती. त्यामुळे एकदा BA, BCom किंवा असं काही झालं की त्याच्यानंतर कुठेतरी शिक्षक होणं किंवा बँकेत किंवा पोस्टामध्ये क्लार्क होणं आणि आयुष्यभर तिथे नोकरी करणं आणि शेवटी रिटायर झाल्यानंतर पुण्यामध्ये 2 खोल्याचं घर बांधणं, पेन्शन घेणं आणि पर्वतीला चक्रा मारता मारता शेवटी मरून जाणं, महाराष्ट्राच्या मध्यम वर्गाचं हे स्वप्न होतं. आजची अवस्था अशी आहे की तुम्हा तरुणांना उद्याच्या भाकरीची सहसा काळजी करावी लागत नाही. आज तुम्हाला माधुकरी घेऊन शिक्षण करावं लागत नाही. नोकरी नाही मिळाली तर व्यवसाय करीन असा तुम्हाला आत्मविश्वास आहे. पूर्वी सायकल वापरायचे, आता तुम्ही मोटरसायकल वापरता आणि कारसाठी पैसे जमा करता. तुमच्या हातात मोबाईल आहे, तुमच्या खिशात आयपॉड आहे, तुमच्या कानात हेडफोन आहे आणि तुमच्या खांद्यावर लॅपटॉप आहे. जगभरात कुठेही जाण्याचा आणि यशस्वी होण्याचा तुम्हाला आत्मविश्वास आहे. आणि हा आत्मविश्वास निव्वळ तुम्हालाच नाही आहे, तर 12,000 किलोमीटर पार करून तुमचा दरारा पसरलेला आहे. थॉमस फ्रीडमन हा न्यूयॉर्क टाइम्स मधला एक प्रसिद्ध स्तंभलेखक आहे. थॉमस फ्रीडमनने एकदा असं कॉलममध्ये त्याच्या लिहिलेलं आहे, त्याचा जो नियमित सदर आहे त्याच्यात त्याने असं लिहिलेलं आहे की थॉमस फ्रीडमन लिहितोय की आम्ही जेव्हा लहान होतो आणि तो 1940च्या आसपासचा काळ, तेव्हा चीनमध्ये प्रचंड दुष्काळ पडला, तिथे खायला काही नव्हतं. तर अमेरिकेमध्ये आम्ही मुलं जेव्हा जेवायला बसायचो आणि खूप वेळ घालवायचो, लवकर जेवायचो नाही, तेव्हा आम्हाला भीती दाखवायला आमची आई असं म्हणायची की अरे मुलांनो, लवकर जेवा, नाहीतर ती चीनमधली मुलं तुमचं अन्न घेऊन पळतील. पुढे थॉमस फ्रीडमन लिहितो, आज अवस्था अशी आहे की आम्हाला आमच्या मुलांना सांगावं लागतं की अरे मुलांनो, अभ्यास करा, नाहीतर ते भारतातली मुलं तुमचे जॉब्स घेऊन पळतील. एका सुपर पॉवरने देखील तुम्हाला घाबरावं एवढी सुपर पॉवर तुम्ही आहात. एवढा मोठा बदल
गेल्या 20 वर्षात घडलेला आहे. आणि ही जी सगळी सुपर पॉवर आहे, महाराष्ट्रातली, भारतातली युवा सुपर पॉवर, ही कशी जगते आहे? आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये पहिल्याच पानावरती एक बातमी आहे. मध्यभागीच मोठी ठळक बातमी आहे. तुमच्यापैकी कोणी पाहिली असेल, कोणी नसेल. त्रिवेंद्रमची बातमी आहे. सुजित कुट्टन नावचा एक तरुण मुलगा आणि त्या मुलाचा, त्याच्या आईचा, दोघांचा हसरा फोटो फ्रंट पेजवरती आहे. आणि बातमीची हेडलाईन अशी आहे, केप्ट इन डार्क अबाउट फादर्स डेथ, ही रेसेस टू विन. हा धावण्याच्या रेसमधला एक खेळाडू आहे आणि त्रिवेंद्रमध्ये रेसेस आयोजित केलेले आहेत प्रांत पातळीच्या, आणि त्यामध्ये जिंकण्याची तो तयारी करतो आहे. त्याचे वडील हार्ट अटॅकने आजारी होऊन आयसीयू मध्ये भरती झाले आहेत आणि हा इकडे रेसची तयारी करतोय. याचा रेसचा दिवस येतो आहे. रेसचा दिवस ज्या दिवशी आला तेव्हा त्याला पत्ताच नाही, पण त्याचे वडील आयसीयू मध्ये मेले. त्याला कोणीही सांगितलं नाही, त्याला मुद्दाम सांगण्यात नाही आलं, आणि तो रेसमध्ये धावला आणि रेस त्यांनी जिंकली. सुजित कुट्टनचा आणि त्याच्या आईचा हसरा चेहरा पाहिला आणि माझ्या मनात प्रश्न आले. त्या सुजित कुट्टनचे वडील स्वतः ऍथलेट होते, त्याची आईही ऍथलेट होती, दोघंही कायम रेसमध्ये धावणारे. हे सुजित कुट्टनचे वडील जेव्हा आयसीयू मध्ये भरती असेल, त्यांना वाटलं नसेल का की माझ्या मुलाने माझ्याजवळ थांबावं? आणि ते जेव्हा मरत असतील त्या क्षणी त्यांना वाटलं नसेल का की माझा मुलगा माझ्या जवळ असावा? आणि त्या सुजित कुट्टनला वडील आयसीयू मध्ये असताना वडिलांच्या जवळ न थांबता रेसची धावण्याची तयारी करताना कसं वाटलं असेल? त्याने कुठे असायला हवं होतं? आणि ती रेस तो कशासाठी धावत होता? आणि ती रेस जिंकून आणि ते मेडल जिंकून त्याने काय मिळवलं? आणि ते वाचल्यानंतर माझ्या मनात प्रश्न असा निर्माण झाला की आपण सगळेच सुजित कुट्टनसारखी रेस धावतो आहोत का? कोणीतरी मरत आहे, आपला बाप मरतो आहे किंवा आपल्यातलं काहीतरी मरत आहे आणि आपण मात्र रेस धावतो आहोत. असं घडतंय का? आणि रेस आपण कशासाठी धावतो आहोत? आज आपलं सगळ्यांचं जीवन कसं आहे बघा. मूल जन्माला येतं, जन्माला आल्यापासून ते 2-3 वर्षाचं नाही झालं की त्याला चांगल्या केजी मध्ये टाकावं म्हणून पालकांची धावपळ सुरू होते. चांगल्या केजी मध्ये भरती करायला देखील आजकाल इंटरव्ह्यू होतात, आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये या मुलांनी 2.5 वर्षाच्या मुलाने चांगलं परफॉर्म करावं त्या स्पर्धेमध्ये म्हणून माझ्या ओळखीच्या एका कुटुंबाने 2 वर्षाच्या मुलाला ट्युशन लावली. तिथून जी जीवनाची स्पर्धा सुरू होते, मग चांगल्या शाळेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी स्पर्धा, शाळेमध्ये चांगले मार्क मिळवण्यासाठी स्पर्धा, कायम स्पर्धा. टीव्हीवरती एक जाहिरात पाहिलेली मला आठवते, कोणत्या प्रॉडक्टची होती मला आठवत नाही, पण ते मूल धावत 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 येतं, घरी आई बसली आहे आणि आईला म्हणतं, आई आई मला 90% मार्क मिळाले परीक्षेत. तर आई पहिला प्रश्न विचारते, लेकिन उस राजू को कितने मार्क मिले? या मुलाच्या आनंदाचा तिला मागमूस नाही. तिच्या मनात एकच प्रश्न, पण त्याला किती मार्क मिळाले? स्पर्धेत तू कुठे उभा राहिलास? मग 10वी मध्ये 12वी मध्ये मेरिटमध्ये येण्याची स्पर्धा, प्रोफेशनल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवण्याची स्पर्धा, ही स्पर्धा कायमची आपल्या मागे लागलेली आहे. या स्पर्धेपायी आपलं मन कसं होतं? कुट्टनसारखी रेस धावता धावता आपल्या कोणत्या जबाबदाऱ्या सुटून जातात आहेत आपल्याला बघायलाही फुरसत मिळत नाही. गडचिरोलीमध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या मुलांची शिबिरं घेतो. युवांच्या एका शिबिरामध्ये काही मुलांना असा प्रश्न विचारला की तुम्ही गडचिरोलीच्या जंगलात जाता आणि अचानक वाघ तुमच्यावर धावून आला, तर काय कराल? काही आदिवासी मुलं होती गडचिरोलीची, ती असं म्हणाली की वाघ धावत आला तर आम्ही काय करू? दोघं मिळून वाघासोबत लढू. मेलो तर दोघंही मरू, नाही तर दोघंही जगू. मुंबईची 2 मुलं होती, त्यांना जेव्हा विचारलं की तुम्ही काय कराल रे, त्यातला एक असं म्हणाला की मी चांगला रेसमध्ये पळू शकतो, मी जोरात पळीन म्हणे. अरे पण तू जोरात पळायला तरी काय वाघापेक्षा जास्त जोराने वेगाने पळशील का? पळून काय फायदा? तो म्हणाला वाघापेक्षा जास्त वेगाने पळायची गरजच नाही, मी याच्यापेक्षा जास्त वेगाने पळालो की मी सुटलो. आपल्या सोबत्याला, आपल्या मित्राला वाघाच्या तोंडी देऊन जी पळायला तुम्हाला भाग पाडते तिला स्पर्धा असे म्हणतात. जी मित्राला देखील शत्रू म्हणून बघते
तिला स्पर्धा असे म्हणतात. जी दुसऱ्या कोणाला काहीही मिळायला नको, मला सगळ्यात जास्त मिळायला पाहिजे असे जी म्हणते, तिला स्पर्धा असं म्हणतात. आपलं जीवन जन्मापासून पुढपर्यंत सगळं स्पर्धामय झालेलं आहे. नंतर पुढे चांगली नोकरी मिळाली पाहिजे, चांगला पगार मिळाला पाहिजे, प्रमोशन मिळालं पाहिजे, यश मिळालं पाहिजे, समाजामध्ये स्थान मिळालं पाहिजे. चांगला पगार मिळाला की 1-2 मजली घर असायला पाहिजे, 2 रूमचं नाही तर 3 रूमचं, 3 रूमचं नाही तर 4 रूमचं. आणि हे सगळं यश मिळालं की एक बायको देखील हवी. स्त्री असेल तर तिला नवरा देखील हवा. एक चांगली बायको किंवा नवरा देखील कमवावा लागतो. ते देखील अजून एक पोझिशन. आपल्याला अधिकाधिक पोझिशन हवे असतात. हे करता आले किंवा एखादी फॉरेन ट्रिप करावीशी वाटते, कुठेतरी विदेशात हॉलिडेसाठी जावंसं वाटतं. सगळं जीवन म्हणजे एकतर स्पर्धा तरी आहे किंवा उपभोग तरी आहे. आयदर कॉम्पिटिशन ऑर कन्झम्पशन. एवढाच आपल्या जीवनाला अर्थ उरलाय. हेच जर सगळं जीवन असेल तर आपल्या जीवनाला काय अर्थ आहे? आपल्या जीवनाला काय अर्थ आहे असा जेव्हा मी प्रश्न विचारतो, तेव्हा आल्बर्ट कामूज नावाच्या प्रसिद्ध फ्रेंच नोबेल पारितोषिक विजेत्या लेखकाचं एक पुस्तक आहे, द मिथ ऑफ सिसिफस. हा सिसिफस कोण आहे? या सिसिफसचं रहस्य काय? सिसिफस हे ग्रीक पुराणातलं पात्र आहे आणि त्या सिसिफसला सजा अशी झालेली आहे आणि देवांनी त्याला ही सजा दिलेली आहे. एका अतिशय उंच विशाल डोंगराच्या पायथ्याशी तो उभा आहे आणि सिसिफसला सजा अशी आहे की तिथे असलेली एक मोठी शिळा, प्रचंड मोठा धोंडा जो पायथ्याशी पडलेला आहे डोंगराच्या, तो ढकलत 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 त्याने डोंगराच्या वर न्यायचा. धोंडा प्रचंड मोठा आहे, डोंगर खूप उंच आहे. वर नेता नेता सिसिफसला धापा लागतात. सिसिफस जोर लावतो, त्याचा स्नायूचा जोर लावून तो धोंडा वर नेतो आहे आणि ज्या क्षणी धोंडा वर पोचतो तो धोंडा गडगडत खाली येतो आणि पुन्हा धोंडा पायथ्याशी उभा. सिसिफसला परत खाली येणं आणि परत धोंडा वर चढवणं. धोंडा वर चढला की पुन्हा धोंडा गडगडत खाली, पुन्हा खाली येणं, धोंडा वर चढवणं. या सजेचा सिसिफसला अंतच माहित नाही. हीच सिसिफसची सजा आहे की या धोंडा वर नेत राहणं आणि धोंड्याने खाली येत राहणं. सिसिफसला या सजेचा अंतही माहित नाही. ही सजा आपल्याला का मिळाली हे देखील सिसिफसला माहित नाही. ही सगळी गोष्ट सांगितल्यानंतर आल्बर्ट कामू आपल्याला विचारतो की आपलं जीवन हे देखील सिसिफसची सजाच आहे का? आपलं रोजचं जगणं हे देखील सिसिफसची सजाच आहे का? रोज सकाळी उठतो आपण आणि उठून आपल्याला 8:52 लोकल पकडायची असते किंवा ऑफिसमध्ये पोचायचं असतं. घाईघाईने आपण तिथे पोचतो. दिवसभर ऑफिसमधली किंवा व्यवसायातली जी काही कामं करायची असतात ती करतो. सगळ्यांचं ओझं, स्पर्धेचं ओझं बाळगत बाळगत संध्याकाळी घरी येतो. घरी येऊन केव्हा तरी दिवसभराच्या श्रमानंतर झोपतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठावं तर पुन्हा दिवसाचा धोंडा पायथ्याशी पडलेला. रोज दिवसाचा धोंडा आपण ढकलत ढकलत वर नेतो आणि दुसऱ्या दिवशी धोंडा पुन्हा त्या डोंगराच्या पायथ्याशी पडलेला. कामू असं म्हणतो की आयुष्य ही सिसिफस सारखी सजा झालेली आहे. या सजेला काही हेतूही नाही, या सजेला काही अंतही नाही. बस नियतीची ही सजा आहे सिसिफसला आणि तुम्हाला आणि मला देखील. मग कामू असं विचारतो की या जीवनाला काही अर्थ आहे का? याचं उत्तर शोधायला पाहिजे असं तो म्हणतो. आणि म्हणून कामू त्या पुस्तकाची सुरुवातीचं पहिलंच वाक्य त्या पुस्तकाचं असं आहे की देर इज बट वन क्वेश्चन इन लाईफ. जीवनात एकच महत्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे आत्महत्या का करू नये. जर जीवन हे सिसिफसची सजा असेल तर मग तर आत्महत्या हाच त्याच्यातनं फार चांगली पळवाट आहे. आणि म्हणून जर आत्महत्या करायची नसेल तर माणसाला या प्रश्नाचं उत्तर शोधलंच पाहिजे की माझं जीवन जर सिसिफसची सजा व्हायचं नसेल तर मी जगतो कशासाठी आहे? व्हाय डू आय लिव्ह? माझ्या जगण्याचा हेतू काय? या जगण्याचा हेतू जर मी नाही शोधला तर माझं जीवन सिसिफसची सजा आहे, रोजचा धोंडा वर नेणं आणि त्या धोंड्याने खाली येणं. आपल्या जीवनाचा हेतू शोधून घेणं हाच सिसिफसच्या सजेवरती उपाय आहे. आणि ही माझी जबाबदारी आहे की माझ्या जीवनाचा हेतू मी शोधला पाहिजे. मी का जगतो हे शोधलं पाहिजे. ते जर नाही शोधलं तोपर्यंत ही सजा मला भोगली पाहिजे. हेतू शोधणं जीवनाचा हाच या सिसिफसच्या सजेतनं सुटका आहे. हेतू का शोधायचा? विक्टर फ्रँकेल नावाचा एक प्रसिद्ध मानसरोग तज्ञ झाला. विक्टर फ्रँकेल जर्मन होता, ज्यू होता आणि जर्मन ज्यू होता म्हणून तो जर्मनीच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये कैदी होता. भयंकर छळ तिथे चालायचा. त्या छळाला त्रासून आणि केव्हाही सुटण्याची आशा नाही म्हणून दर 2-4 दिवसांनी कोणीतरी कैदी तिथला एक आत्महत्या करायचा. विक्टर फ्रँकेल सायकॅट्रिस्ट होता.
त्याच्याही लक्षात यायला लागलं की अरे हळूहळू आपल्याही मनात आत्महत्येचे विचार यायला लागलेले आहेत. आणि तो मोठ्या आर्तपणे विचार करायला लागला की मी कसं माझे आत्महत्येचे विचार थांबवू. या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये जर काही सुटकाच नसेल तर हे विचार कसे थांबवू. आणि नुसते माझेच विचार नाही थांबवू, हे सगळे जे कैदी आहेत हे निराशेने आत्महत्येचा विचार करायला लागले, त्यांना कसं थांबवू. व्हिक्टर फ्रँकेलला असं आढळलं की जगण्यासाठी एक हेतू, एक आशेचा अंकुर जर प्रत्येकाच्या मनात फुलवला तर जगण्यामध्ये आनंद निर्माण होतो. आणि ही कितीही सजा कठीण असली तरी याच्यापर्यंत देखील एक उद्याचा प्रकाश आहे ही आशा निर्माण होते आणि आत्महत्येचा विचार दूर होतो. म्हणून व्हिक्टर फ्रँकेल, त्याचं पुस्तक आहे मॅन सर्च फॉर मिनिंग, अतिशय सुंदर पुस्तक आहे. आणि त्याच्यात तो एक अतिशय कळीचं वाक्य म्हणतो. तो असं म्हणतो, दोज हू नो दी व्हाय ऑफ लिव्हिंग हॅव नो प्रॉब्लेम्स अबाउट दी हाऊ ऑफ लिव्हिंग. ज्यांना मी का जगतो आहे याचं कारण सापडलेलं आहे, ज्यांना जगण्याचा हेतू सापडलेला आहे, त्यांना कसं जगायचं याचे प्रश्न उरत नाहीत. ते प्रश्न मग सोपे होऊन जातात, सुटकीसरशी सुटतात. मला 2 कपडे हवेत की मला 4 कपडे हवेत, मला पगार 5,000 हवा की मला पगार 50,000 हवा, मला घर 2 खोल्यांचं हवं की 4 खोल्यांचं हवं, हे सगळे प्रश्न जगावं कसं याचे आहेत. हे प्रश्न गैरलागू होऊन जातात, हे प्रश्न बिनमहत्वाचे वाटायला लागतात जर आपल्याला याचं नेमकं उत्तर सापडलं की मी कशासाठी जगतोय. जीवनाचा एक हेतू सापडला की जगावं कसं हे सोपं होऊन जातं, तो सगळा आनंद होऊन जातो. जगायचं कसं हे आयोजनाचे प्रश्न आहेत, पण जास्त महत्वाचं आहे जीवनाच्या प्रयोजनाचा प्रश्न. आणि प्रयोजन सापडलं जीवनाचं की आयोजनाचे प्रश्न दुय्यम होऊन जातात. आज स्थिती अशी आहे की आपण सर्व आयोजनाच्याच प्रश्नात मग्न आहोत. आणि त्यामुळे आपण जगतो कशासाठी आहोत, ही सगळी धडपड कशासाठी. सुजित कुट्टन का रेस धावतो आहे, याचं उत्तर शोधायला आपल्याला फुरसत नाही. तर मित्रांनो, मी तुम्हाला पहिलं अपील आज हे करणार आहे की तुम्ही जन्माला आहात याच्यात तुमचा पराक्रम काहीही नाही. तुम्ही जिवंत आहात याच्यातही तुमचा पराक्रम काही नाही. तरुण आहात, मरण्याचे तुमचे दिवसच नाही, मरण्यासाठी विशेष प्रयत्नच तुम्हाला करावे लागतील. तर तुम्ही जिवंत आहात याच्यात तुमचा काही पराक्रम नाही. तुमचा पराक्रम हाच राहू शकतो की तुम्ही जगता कशासाठी आहात हे शोधून काढणं, आपल्या जीवनाचा हेतू शोधून काढणं, आपल्या जीवनाला एक हेतू निर्माण करणं, आपल्या जीवनाला एक हेतू देणं, ही तुमची आणि माझी सगळ्यांची जबाबदारी आहे. म्हणून पहिलं अपील मी तुम्हाला करणार की मित्रांनो, आयोजनाच्या प्रश्नामध्ये फसण्याच्या अगोदर जीवनाचं प्रयोजन शोधून घ्या. हे आयुष्य आपल्याला एकदाच भेटतं, इथे वन्स मोर नाही आहे. ही सफर आपण एकदाच करतो, पुन्हा आपण इथे येणार नाही आहोत. त्यामुळे हे जे अमूल्य आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे हे कशासाठी वापरायचं. सहसा होतं असं की एवढे जीवनाचे दबाव असतात की त्या दबावामध्ये आणि आयोजनाच्या प्रश्नासाठी आपण हे आयुष्य 1,000, 2,000, 5,000, 50,000 कोणत्या तरी किमतीसाठी आपण ते विकायला मजबूर होतो. पैशासाठी ते आयुष्य आपण विकतो. जगात पैसा किती आहे. एखाद्या समुद्राच्या प्रचंड किनाऱ्यावरती उभं असावं आणि पूर्ण वाळूने भरलेला तो समुद्राचा विशाल किनारा, त्यामध्ये जेवढे वाळूचे कण आहेत तेवढे जगामध्ये पैसे आहेत. मोजता येणार नाहीत. बिलियन्स अँड ट्रिलियन्स ऑफ डॉलर. ट्रिलियन म्हणजे किती याची आपण कल्पना करू शकत नाही. जगामध्ये एवढे पैसे आहेत. एकट्या अमेरिकेचं राष्ट्रीय उत्पन्न $16 ट्रिलियन आहे आणि $1 म्हणजे जवळपास 45 रुपये. जगामध्ये पैसे अमाप आहेत आणि तुमच्याकडे आयुष्य एकच आहे. एकच आयुष्य असल्यामुळे ते अमूल्य आहे आणि जगामध्ये पैसा अमाप असल्यामुळे तो विनामूल्य आहे. आणि कोणत्याही देवाणघेवाणीचं साधं तत्व असं असतं की जे कमी असतं, की जेव्हा एकच असतं ते तर सगळ्यात अमूल्य असतं. हिरा एकच असतो, रत्न एकच असतं. आणि जे अमाप असतं, जे अनंत असतं, त्याला काही मूल्य नसतं. त्यामुळे साधं शहाणपण आहे, अगदी अगदी व्यावहारिक शहाणपण आहे की तुमच्याकडे असलेलं हे एकमेव आयुष्य त्या विनामूल्य पैशासाठी विकू नका. आयुष्याच्या शेवटी तुमचं दिवाळे लागू नये म्हणून सांगतोय मित्रांनो की एक संकल्प करा. जगण्याच्या काही गरजा जरूर असणार आहेत, त्या जरूर पूर्ण कराव्या लागतील, पण हे मिळालेलं एकमेव आयुष्य मी पैशासाठी विकणार नाही, एवढा मूर्खपणाचा सौदा मी अजिबात करणार नाही, हा एक संकल्प करा.
आयुष्याला पैशाहून अजून काहीतरी मौल्यवान असा हेतू पाहिजे, जगण्याला पर्पज पाहिजे. आपल्या मरण्यापूर्वी तो हेतू शोधून घेणं हे आपलं स्वातंत्र्य आहे, ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून केवळ अर्थप्राप्तीसाठी जगू नका, अर्थपूर्ण जगा. आणि जगण्याचा अर्थ कशात आहे, तो कुठे सापडेल? आपल्या अवतीभोवती बघा की. हे जग आपल्या अवतीभोवतीचं कसं आहे? या जगामध्ये सगळ्यांनाच भूक लागते, पण ज्याला भूक लागते त्याला अन्न इथे मिळतं का? की ज्याला भूक लागत नाही आणि भूक लागण्यासाठी ज्याला जिममध्ये जावं लागतं आणि तासभर विजेच्या पट्ट्यावर चालावं लागतं आणि वीज जाळावी लागते आणि मग त्याला भूक लागते आणि म्हणून त्याला भूक नसताना तो खातो, त्याला मात्र अन्न उपलब्ध आहे. पण ज्याला भूक आहे त्याच्याकडे मात्र अन्न नाही आहे. हे जग न्याय्य आहे? आणि तुम्ही आणि मी या जगातली सगळी ऊर्जा आजच्या नाही पुढच्या पिढीचे देखील सगळे रिसोर्सेस वापरून घेतो. खोल 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 जाऊन कोळसा आणि पेट्रोल खणतो आहो, त्याला संपवून टाकतो आहो. त्यामुळे पुढच्या पिढीसाठी काही राहणार नाहीच आहे. पण जग गरम गरम होत चाललं आहे, ग्लोबल वॉर्मिंग होत चाललेलं आहे. आणि ते ग्लोबल वॉर्मिंग झालं तर होणार असं आहे. आताचा जो महाराष्ट्रातला काळ सुरू आहे तो मोठा विलक्षण काळ आहे. अतिशय गतिमान समयाचा हा काळ आहे, तांत्रिक विस्मयाचा काळ आहे. आपण कल्पना करू शकत नाही इतक्या नव्या नव्या टेक्नॉलॉजी निघतात आहेत आणि रोज पुण्यात नव्या नव्या येतात आहेत. हाच काळ जगामधल्या ग्लोबलायझेशनचा आहे, भौगोलिक विलयाचा आहे. सीमा देशादेशामधल्या तुटत चालल्या. बर्लिन वॉल तुटली, पुण्याची माणसं पेनिसल्वानियामध्ये गेली आणि पंजाब आणि बिहारची माणसं पुण्यामध्ये आली. जगातल्या सगळ्या भिंती तुटत आहेत. हा काळ गतिमान समयाचा, तांत्रिक विस्मयाचा, भौगोलिक विलयाचा, आर्थिक उदयाचा आहे. 8% गतीने भारताची अर्थशास्त्र भारताच्या गतीने आर्थिक विकास होतो आहे. $1 ट्रिलियन भारताची इकॉनॉमी पोहोचली असं म्हणतात. आर्थिक उदयाचा आहे आणि सोबतच राजनैतिक क्षयाचा आहे. त्यामुळे राजकीय आणि नैतिक दोन्ही तऱ्हेचं इथे क्षय होतोय. मुंबईमध्ये पुण्यामध्ये नेत्यांचे मोठे 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 कटआउट लागतात आहेत, ते अधिकाधिक उंच होतात आहेत. त्यांची उंची आकाशाला भिडते आहे आणि त्यांच्या मोठ्या मोठ्या प्रचंड सावल्या सगळ्या समाजावरती आता पडलेल्या आहेत. या नेत्यांच्या सावल्या काळ्या काळ्या मोठ्या विशाल सावल्या महाराष्ट्रावरती पडत आहेत. कार्लाइल युरोपचा इतिहास लिहिताना असं लिहून गेला, तो असं म्हणाला की जेव्हा खुज्या माणसांच्या सावल्या लांब लांब पडायला लागतात तेव्हा समजून जा की सूर्यास्ताची वेळ आलेली आहे. मुकाट्याने स्वीकारणार आहात का? खलील जिब्रान असं म्हणाला की संपूर्ण झाडाच्या मूक संमतीशिवाय झाडाचं एक पान देखील गळून पडू शकत नाही. एक पान जेव्हा गळून पडतं, अख्खं झाड मूकपणे शांतपणे बघत असतं आणि त्याला संमती देत असते, म्हणून ते एक पान गळून पडतं. समाजामध्ये जे जे काही घडतंय, तो अन्याय असो की दुःख असो, तो भ्रष्टाचार असो की बालमृत्यू असो, आपली सर्वांची त्याला मूक संमती असते, म्हणूनच तो अन्याय घडतो. आणि म्हणून त्या अन्यायाची जबाबदारी आपल्या सगळ्यांवरती आहे. जॉन पॉल सार्त्र म्हणाला की आय एम रिस्पॉन्सिबल इवन फॉर द वॉर्स ऑफ माय टाइम. मी या पृथ्वी तलावर जिवंत असताना झालेल्या युद्धांसाठी देखील अंतिमतः मीच जबाबदार आहे. महाराष्ट्रात हे सगळं घडत असताना आपण जी माणसं महाराष्ट्रामध्ये आज जिवंत आहोत, हे सगळे आपण या अन्यायामध्ये भागीदार आहोत. आपल्याला हे सुरू ठेवायचं आहे की या भागीदारीतनं बाहेर पडायचं आहे. आणि जर सामील व्हायचं नसेल याच्यामध्ये, तर मग आज हे जग जसं आहे तसं राहायला नको. हे जग बदलायला पाहिजे. हे जग बदलायला पाहिजे. हे तुम्हाला मंजूर आहे का? असेल तर एकदा जोरात मला म्हणा की हे जग बदलायचं आहे, तुम्हाला मंजूर आहे का? तरुणांकडनं हीच अपेक्षा आहे, कारण तरुणाची व्याख्याच मुळी ही आहे की जो जगाला तारून नेतो तो तरुण. जो तारण करतो, जो समाजाचं तारण करतो तो तरुण. म्हणून मित्रांनो, हे जग तुम्हाला तारून नेलं पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला असं आवाहन करणार की जीवनाचा हा रोमांस करा. हे जग बदलण्याचा, इथले आव्हान घेण्याचा प्रचंड रोमांस आहे. अरे ते टीव्हीच्या स्क्रीनवरचा तो काचेचा रोमांस काय करता, आणि तो मोबाईल फोनवरचा कचकडी रोमांस काय करता? या जगातले जीवनातले खरेखुऱ्या प्रश्नांशी जाऊन लढा आणि बघा की काय मजा आहे. हे जीवनाचे जे दान मिळालेलं आहे, हे दान वापरण्यासाठी जगातले प्रश्न सोडवण्याचा प्रचंड रोमांस जो आहे, प्रचंड आनंद जो आहे,
तो घेऊन बघा. असं म्हणा की हे जग जसं आहे हे मला स्वीकार्य नाही, आणि मी स्वतःशी असा संकल्प करतो की जशा जगात जन्माला आलो तशा जगात मरणार नाही. मरण्यापूर्वी हे जग बदलून जाईल, काही नाही त्या जगाचा किमान एक कोणाला तरी बदलून जाईल, असं नियतीसोबत एक करार करा, एक ट्रिस्ट विथ डेस्टिनी. आजपासून 40 वर्षांनी मी असणार नाही, आणि जर तुम्ही असलाच, पृथ्वी असली तर तुम्ही असाल. आजपासून 40 वर्षांनी तुम्ही युवा 60 वर्षाचे झाले असाल आणि तुम्ही इथे बसलेले असाल, तेव्हा तुमच्या समोर बसलेल्या 20 वर्षाच्या महाराष्ट्रातल्या युवांना तुम्ही काय उत्तर द्याल? त्यांच्यासाठी कसा महाराष्ट्र तुम्ही सोडून जाणार आहात? 40 वर्षांनंतर हे उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे. त्या दिवशी, त्या निकालाच्या दिवशी तुम्ही काय सांगून जाणार आहात? महाराष्ट्र तुम्ही कसा सोडून जाऊ इच्छिता? महाराष्ट्राविषयी तुमचं स्वप्न काय आहे? युवांचा महाराष्ट्र कसा असावा? यासाठी युवांचा जाहीरनामा काय आहे की माझा महाराष्ट्र असा असावा? तुमचा जाहीरनामा प्रगट झाला पाहिजे की आम्हाला कसा महाराष्ट्र हवा आहे. त्यासाठी तुम्हाला स्वतःला 4 प्रश्न आपल्याला विचारावे लागतील. तुमचा महाराष्ट्र कसा राहील? तो महाराष्ट्र अस्तित्वात येणार कसा? तो कोण अस्तित्वात आणणार आणि तो केव्हा अस्तित्वात आणणार? असे प्रश्न विचारले, जग कोण बदलणार असं विचारलं की आपण शेजाऱ्याकडे पाहतो. एका राज्यामध्ये एकदा दुष्काळ पडला, 3 वर्ष पाऊस झाला नाही. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. राजाला रात्री स्वप्न पडलं. स्वप्नात त्याला देवी दिसली आणि देवीने असं सांगितलं की तुझ्या गावाच्या बाहेर, राजधानीच्या बाहेर एक शंकराचं देऊळ आहे. ते देऊळ जुनाट पडलेलं आहे. त्या देवळाचं जीर्णोद्धार कर आणि तिथे दूध टाकून ते पूर्ण गाभारा दुधाने, शंकराची पिंड दुधाने अगदी झाकून टाका. दुष्काळ संपेल, पाऊस होईल. राजाने जीर्णोद्धार केला आणि दवंडी दिली. राजधानीच्या सगळ्या लोकांना आज्ञा दिली राजाने की आज रात्री प्रत्येक जण 1-1 लोटा दूध नेऊन त्या शंकराच्या मंदिरामध्ये पिंडीवरती टाकेल, म्हणजे उद्या पूर्ण गाभारा दुधाने भरून जाईल. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण, राजा आणि सगळेजण बघायला गेले मोठ्या उत्सुकतेने सकाळी की गाभारा दुधाने भरला की नाही. गाभारा भरला तर होता, पण पाण्याने भरलेला होता. गुंडोपंतांनी विचार केला रात्री की सगळेजण दूध टाकणारच आहेत, मी 1 लोटा पाणी टाकलं तर काय हरकत आहे. आणि बंडोपंतांनी विचार केला की गुंडोपंत दूध टाकणारच आहेत, मी पाणी टाकलं तर काय हरकत आहे. प्रत्येकाने हाच विचार केला की दुसरा कोणीतरी दूध तिथे शंकराच्या पिंडीवरती ओतणार आहे. असा जर आपण विचार केला तर मग जग बदलणार कसं? जग बदलण्याची सुरुवात कशी होणार आहे? 4 महिन्यापूर्वी एका बैठकीसाठी मी लंडनला गेलो होतो, आणि त्या बैठकीत जी काही ती महत्वाची बैठक होती म्हणून राणीच्या बकिंगहॅम पॅलेसमध्ये आम्हाला घेऊन गेले, हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये, आणि तिथली जी लोकसभा आहे पार्लमेंटची, तिथे आम्हाला घेऊन गेले. तिथून बाहेर पडल्यानंतर ह्या 3 इमारतींच्या मधल्या चौकामध्ये मी असं पाहिलं की काही तरुण तिथे निषेध करत, प्रोटेस्ट करत उभे होते. म्हणून मी बघायला गेलो जवळून. एक गट होता जो पर्यावरण वाचवण्यासाठी, ग्लोबल वॉर्मिंग कमी करा यासाठी त्यांचा निषेध सुरू होता. दुसरा जो गट होता तो मजुरांना, गरिबांना काही सोयी सवलती द्या याच्यासाठी होता. आणि तिसरा जो गट होता तो इराकमधले सैनिक परत घ्या आणि युद्ध बंद करा यासाठी मागणी करणारा गट होता. एक पर्यावरणवाद्यांचा गट, एक गरिबांसाठी झगडणाऱ्या समाजवाद्यांचा गट, आणि दुसरा शांतीवाद्यांचा गट. तिघांचे आपापले मागण्या होते, आपापले झेंडे होते, प्लेकार्ड होते, पण त्या 3ही गटांच्या मागे एक प्रचंड मोठा असा बॅनर लागलेला होता, जो 3ही गटांच्या वर सोबत तिघांना कॉमन होता. आणि त्याच्यावर असं लिहिलं होतं त्या बॅनरवर, बी द चेंज युअर सेल्फ दॅट यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. हे वाक्य कोणाचं आहे आपल्याला माहित आहे? हे वाक्य महात्मा गांधींचं आहे. त्याच्या खाली महात्मा गांधी असं नावही लिहिलेलं नव्हतं. नाव लिहिण्याची गरजही उरली नव्हती. आणि आज देखील मेल्यानंतर 60-65 वर्षांनी तो म्हातारा आज देखील ब्रिटिश राजसत्तेच्या समोर दम ठाकून उभा आहे, आणि या 3ही सत्तांना तो आव्हान देत उभा आहे,
आणि त्या म्हाताऱ्याचं वाक्य आज जगभरातले सगळे जग बदलण्याची आकांक्षा करणारे जेवढे काही गट आहेत सगळ्यांसाठी प्रेरणा तो म्हातारा आहे जो म्हणून गेला, बी द चेंज युअर सेल्फ दॅट यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. जगात जो बदल व्हावा असं तुम्हाला वाटतं तो बदल तुम्हीच स्वतः पहिले व्हा. बदलाची सुरुवात स्वतःपासून करा. म्हणून जग बदलण्याची सुरुवात आपली स्वतःपासून होते.